हाय गाईज. तर इलेक्शनचे रिझल्ट्स कसे वाटले आज, म्हणजे अजून यायचे आहेत. तर कसं होतं आजचं मार्केट? डायरेक्ट निफ्टी 600 पॉईंट गॅप अप. तर ऐका गाईज, टाईम कमी आहे, व्हिडिओ शॉर्ट बनावा लागणार आहे, कारण डिटेल व्हिडिओ एक प्रत्येक स्टॉकबद्दल का हाच काढला बाहेर. या स्टॉकचं सगळं जी स्टॉक्स मी आता तुम्हाला सांगणार आहे, जी फाइंड करायची मेथड एकच आहे, सिम्पल मेथड आहे. ती मी तुम्हाला आपल्या बँक ऑफ बरोडा हा जो एका दिवसात आपल्याला आपले टार्गेट हिट केला आहे, तर त्यावर अजून एक स्पेशल व्हिडिओ बनवीन आणि त्यात तुम्हाला मी नक्कीच सांगेन की हा स्टॉक मी फाइंड्स कसे केले, प्लस त्यात कशी काय पोझिशन सायझिंग केली होती आणि मग टार्गेट्स कसे सेट केले होते. तर काय सिम्पल तुम्हाला सांगतो, आता हे अजून काही स्टॉक्स आहेत जे बँक ऑफ बरोडासारखी जंप मारू शकतात. फक्त किती आपल्याला आज किंवा उद्याच्या दिवसात जंप देऊ शकते, कारण मार्केट खूप व्हॉलेटाईल आहे. तर उद्या मी एक होप करतो की उद्या पण एक आपल्याला एक 500-600 पॉईंटची गॅप थोडाफार बघायला भेटेल. तर पहिला स्टॉक घेऊन येतो आहे सॅनोफी इंडिया. तर सॅनोफी इंडियामध्ये तुम्ही बघू शकताय सिम्पल आपला सेटअप बनलेला आहे. यात हे जे अर्निंग चेक केलं, अर्निंग्स पण ठीकठाक आहेत, काय एवढं काही हे नाही. कधी पण काही लक्षात ठेवा, पैत्या घोड्यावर पैसा लावायचा. मग उगाच खाली पडले आणि उचलत बसायचं नाही, त्याला तसलं काही करायचं नाही. कन्सल्टेशन भेटलेलं आहे, इथून जेव्हा ही प्राईस ब्रेक होईल तेव्हा आपल्याला एक अपसाईड मुवमेंट या स्टॉकमध्ये भेटू शकते. तर ग्रीन लाईनवर तुम्ही फोकस करा. सिम्पल कन्सेप्ट असते की हे स्टॉक्स लगेच मी सांगितलं लगेच जाऊन बाय करायचे नसतात. जाऊन बघा, तुम्ही या स्टॉक्सवर फोकस करा. तुमच्यासाठी हे स्टॉक फोकसमध्ये आणायचे नाही. ते स्टॉक्स जे विचार करताय ना कुठलं तर घ्या आणि मग त्यांच्यात मुवमेंट येत नसते. ज्या स्टॉकमध्ये मुवमेंट एक्सपेक्टेड आहे येणाऱ्या काही लगेचच 1-2 दिवसात, तर ते स्टॉक्स मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तर गाईज हा स्टॉक आहे पहिला, त्यात फोकस करायला. बाय एंट्री रिकमेंडेशन तुम्हाला लगेच जाऊन घ्यायची नाही एंट्री आहे. दुसरा स्टॉक आहे डी बी कॉर्पमध्ये पण बघू शकता. सेम कसं आहे, काय सिमिलर काय तर दिसते का? प्रत्येक सेटअपमध्ये एक सेटअप बनतो आहे माझा जो सिमिलरली तुम्हाला काय दिसते का? पॅटर्न, डेड व्हॉल्यूम्स, कन्सोल्टेशन. हा इथे मस्त कन्सोल्टेशन झाला. इथून जेव्हा ब्रेक होईल ना, तर हा चांगली कशी मुवमेंट वरच्या साईडला आपल्याला भेटू शकते. आपल्याला काय सिम्पल 10%चं टार्गेट असते, इझिली कॅप्चर होईल. नाही तर काय 5%चा आपला एस लावलेलाच असतो. तर EPS बघू शकताय. तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये डिटेलली एक्सप्लेन केलं होतं. मी मार्केट स्मिथच्या वेबसाईटवर जाऊन कसे स्टॉक्स ॲनालायसिस करतो, फंडामेंटल्स त्याचे. तर टेक्निकली असे हुडकून काढतो आणि फंडामेंटली त्याचे ॲनालिसिस करतो. त्याशिवाय आपण स्टॉक्स चूजच करत आहे. तर हे जे EPS पण इन्क्रीजिंगमध्ये आहे, सेल्स पण इन्क्रीजिंगमध्ये. हे कसे केलं तर तुम्ही आधी जाऊन प्रिव्हियसच्या व्हिडिओजमध्ये बघू शकताय, त्यात मी सांगितलेलं आहे. नंतर येते थर्ड स्टॉक आहे अशोका बिल्डकॉन. तर बघू शकते सेम सिम्पल पॅटर्न आहे या स्टॉकमध्ये. हा मला वाटते आज जर नसताना गॅप मोठा भेटला असतं तर हा स्टॉक स्मूथली गेला असतं तर खूप भारी झालं असतं. कारण हे जे कन्सोल्टेशन आहे स्टॉकचं, हे वरच्या लेवल्सवर झालं आहे. वरच्या लेवल्सला जो कन्सोल्टेशन येतं एका स्टॉकमध्ये, तो स्टॉक असा उडतो. कुठला होता दाखवू का एक एक्झाम्पल कसा उडतो? जेव्हा वरच्या लेवलला येतं कन्सल्टेशन आपल्याला भेटतो, तर बघून घ्या कसा उडतो. हेरिटेज फूड होता, हे बघा काय. एक सेकंड फक्त. हा रॉकेट बेसमध्ये होता. रॉकेट हा झाला, त्याचा बेस बनवला त्यांना. त्यानंतर तुम्हाला सांगतो ही होती डोजीची कॅन्डल. ह्याच्यावर इथं बाईंग आपण 368च्यावर प्लॅन करू शकत होतो आणि इथून एक 8%चा SL लावून आपल्याला 12%चं टार्गेट आपण एक्सपेक्ट करत होतो. तर आपल्याला ह्याने ऑलमोस्ट 4%च फक्त डाऊन गेला. आणि वर बघू शकता तुमचं जे टार्गेट होतं ते ऑलमोस्ट आपलं 12% जे आपण ठरवलं होतं ते डायरेक्ट 8 डेजमध्ये आपल्याला भेटून गेलं. त्या दिवशी अर्निंग्स पण आली, त्याची अर्निंग्स खूप चांगल्या येणार होते. बघू शकता EPS 4.4 चाला त्याचा, म्हणजे कंपनीला प्रॉफिटेबल आहे. सेल्समध्ये पण थोडेफार जम्पमध्ये. तर हा पण स्टॉक हुडकून काढला होता तसाच. तर ते काळजी करून स्टॉक्स तुम्हाला सांगणारच आहे. खरं एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. जेव्हा टॉप लेवलला कन्सल्टेशन होतं त्याचा ब्रेकआउट येतो, आपण ब्रेकआउट व्हायच्या आधी स्टॉकमध्ये एंट्री मारायची, चीट एंट्री मारून टाकायची डायरेक्ट. हा स्टॉक होता गाईज JSW एनर्जी. हा सेम झाला, सेम थोडंफार कन्सल्टेशन होता, एंट्री घेतली होती. तर झालं काय, पोझिशन भेटताना तिथे भेटली, गेला वर खरं आणि पण खाली आला. खरं मला समोर वाटतं थोडासा आहे ना, हा थोडाफार इथे येईल खाली
आणि मग वर जाण्याची शक्यता जास्त, म्हणून ह्याला मी ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्ट काढून टाकला आहे. तर बघूया थोडाफार खाली भेटला किंवा कशी काय उद्याचा दिवस जातो त्यानुसार यात प्लॅन करू शकतो आपण ट्रेड प्लॅन. नंतर हा स्टॉक होता मिंडा कॉर्प. हा मी स्वतः घेतलेला आहे गाईज, काही विषयच नाही यात. स्टॉक एक नंबर आहे, पॅटर्न, डेड व्हॉल्यूम्स, EPS पण आहे ठीकठाक, काही विषय नाही. टॉप लेवलला कन्सोलिडेशन आहे स्टॉकमध्ये. आज आली सेलिंग, येऊ दे ना, काही विषय नाही. उद्या परवा 2 दिवसात रिकवर होऊन वर जाईलच. नाही गेला तर तुम्हाला माहिती आहे, सिम्पल आपली रोबोटिक ट्रेडिंग करा. इमोशनल फुल नाही माहिती आपल्याला यात. इमोशनल फुल झाला मार्केटमध्ये, संपला तुमचा विषय. मग काय, बँक ऑफ बरोडावर आत्ता जस्ट केलं होतं, आत्ता जस्ट बुक केलं 293.4 लागायचं बुक केलं, 297 चालू आहे. आणि LIC गाईस हा जाणार उजवर, ह्याच्याशिवाय काही विषय नाही. आता सेम पॅटर्न, सेम अर्निंग्स, टॉप लेवल मस्त अर्निंग आहे, टॉप लेवल कन्सोलिडेशन चालू आहे. ऑलमोस्ट इथे ह्याची तिची एंट्री होती, इथं म्हणजे इथं आसपास ह्याच्या वर जायला पाहिजे, खरं गेला नाही. त्यानं ह्या लेवलचा रिस्पेक्ट करून थोडंफार खाली टर्न अराउंड देऊन वर आला आहे. प्लस कन्सोलिडेशन चालू. जेव्हा ही लेवल्स ह्याची तुटतील 1070 जेव्हा पहिल ना, हा अजून वर जाण्याची शक्यता जोरात आहे. हा होता LIC. त्यानंतर रेमंड पण एक आलेला आहे. हा पण आपला सिम्पल स्ट्रक्चर फॉर्म करत आहे. तर विषय कसा आहे, फक्त आज आला आहे, फक्त यात काय लगेच एंट्री नाही आहे, कारण हा डायरेक्ट लेग आला. इथे ह्याने एक 4-5 दिवस कन्सोलिडेशन देऊन मग ब्रेक केला ना, एक नंबर वर जायला. अजून हा राहू दे, हा काय एवढा परफेक्ट वाटत नाही. हे लावलेले आहेत, अजून आले नाही. आल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगेनच. हे अजून तर काय तसे वाटत नाही, कारण संपला यांचा खेळ, गेले तर वर सगळे. हा बघा स्टॉक गाईज, हा मी इथं सांगितलं होता 270च्या आसपास सांगितलं होतं मला, 270च्या आसपास. कुठं आहे माहिती आहे का, चेष्टा वाटतं तुम्हाला, लक्ष देत नाही जा, चेष्टाच करता जा. हे बघा, हे कुठलं आहे, हे नाही रामा, दाखवतो लगेच. RVNL 6 वीक्स आधी तुम्हाला शेअर केला होता मी इंस्टाग्रामच्या आपल्या पेजवर. किती होता, 258ला चालू होता तो. आता कुठं आहे बघा तो, ऑलमोस्ट बघायला गेले 44% रिटर्न भेटलं तुम्हाला. 56% बास स्कॅन काय पाहिजे. भेटला म्हणजे काय की भेटू शकला असता जर होल्ड केला असता तर. सिरियसली घ्या, सिरियसली स्टॉक जे टाकते त्याच्यावर ऑब्झर्व करा. हे जे व्हिडिओ सर बनवून टाकलेले आहे तुम्हाला, तर हे आपल्या इंस्टाग्रामचं जे चॅनल आहे लिंक बायोमध्ये आहे. कुठं पण जावा किंवा हा सर्च केला, एवढं जरी सर्च केला तरी लगेच येते. की स्टॉक मायनिंग लवकरच कळेल तुम्हाला. तर गाईज इथे अपडेट्स, लाईव्ह अपडेट्स देतो मी, डायरेक्ट लाईव्ह अपडेट्स. मार्केट आजची जी स्टोरी होती की नाही, ही जी लिस्ट मी टाकल्या, ही किती वाजता टाकलं आहे मी, सकाळी 3 तास आधी टाकलं आहे. 4 तास झाल्यात, आता 1 वाजल्यात बघा. 1 मार्केट चालू व्हायची ती लिस्ट टाकली आहे मी. तुम्हाला डायरेक्ट डेटा प्रोव्हाइड करवले का सगळं ॲनालिसिस करून. ॲनालिसिस काय असं तसं नाही, कमीत कमी काल रात्री मी 300 स्टॉक मी रिसर्च केले. ऑलमोस्ट 3 वाजलेले काल. तेव्हा कुठं जाऊन आज मला बँक ऑफ बरोडामध्ये डेला 12% रिटर्न भेटला आहे. तर रिसर्च आहे ज्या मागे, ती रिसर्च मी तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हिडिओ किंवा 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. ओके गाईज, तर हळूहळू आपण काही गोष्टी कळणारच आहे. हुडको एक बेस्ट होता, कारण हुडकोमध्ये एक प्रॉब्लेम काय झाला, एंट्री भेटली असती बरं का, शुक्रवारी याला बाय करायला पाहिजे होता. कारण मी स्टॉक घेतलेच रिसर्च करायला काल रात्री, उघडतानाच वर उघडला, म्हणून काय उपयोगच नाही. तरी जरी बघितलं की नाही, ह्या लेवल्सपासून जरी तुम्ही बघितलं तरी गेला वर, खरं एंट्री घेता आलं नाही याच्यात. आज काय कुठून आला, काय करतात काय माहीत आज. चला गाईज, तर ऑलमोस्ट 10 मिनटाचा हा व्हिडिओ झालेला आहे. तर शॉर्ट्समध्ये तुम्हाला बोललं. नंतर हा स्टॉक्स कसे ॲनालाइज करायचे, फंडामेंटली मी कसे हुडकून काढले, टेक्निकली तर सोडून द्या, टेक्निकली ते आता मीच काढले हुडकून. तर तुम्हाला बँक ऑफ बरोडाचे एक स्पेशल व्हिडिओ बनवतो, त्यात मी तुम्हाला सांगेन की मार्केट स्मिटला जाऊन रिसर्च कशी करायचे स्टॉक. तर गाईज फॉलो करा आपल्या ह्या चॅनलला, असेच काही स्टॉक्स तुम्हाला